श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर ही आमच्या गावाला दिवाळीमध्ये या गवळणी बनवल्या जातात. महाराष्ट्रात दिवाळीच्या आगळ्यावेगळ्या प्रथा परंपरा आहेत. त्यापैकी एक म्हणजे दिवाळीच्या 5 दिवसामध्ये अंगणामध्ये शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या गवळणी. पूर्वी गावामध्ये भरपूर गाईगुरं असायची, त्यांचे शेण मिळायचे. या शेणापासून धनत्रयोदशीच्या दिवशी पहिली गवळण तयार केली जायची. अर्थातच घरातली स्त्रिया या गवळणी बनवतात. बाळगोपाळांचा उत्साह यावेळी ओसंडून वाहतो. प्रत्येक घरातील स्त्रिया मोठ्या कल्पकतेने या गवळणी बनवतात. बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. छोटे छोटे शेण गोळे बनवून आधी त्यांना बाहुल्यांचा आकार दिला जाई. सजावटीसाठी पाना फुलांचा वापर करण्यात येईल. कल्पनेतलं एक आटपाट नगरच या गवळणीच्या माध्यमातून उभं केलं जातं. या 5 दिवसामध्ये लोकजीवनातील वेगवेगळ्या घडामोडी या गवळणीच्या माध्यमातून म्हणजे दाखवल्या जातात. आता शेवट 5व्या दिवशी काय केलं जातं तर 5व्या दिवशी 5 पांडव केले जातात. गवळणी करण्याकरता अंगणाचा कोपरा राखून ठेवला जायचा. त्या शेणाने सारवण्यात येई आणि त्याच्या मध्यभागी झोपलेला जो दिसत आहे तो बळीराजा दाखवला जायचा. त्याच्या बाजूला काही गवळणी बळीराजाचे हात पाय दाबत आहेत, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. या गवळणी माझ्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी या गवळणी केलेल्या आहेत. गावाकडे म्हणजे आमच्या अजून ही प्रथा ही चालू आहे. काही गवळणी स्वयंपाक करताना दिसत आहेत, काही गवळणी आहेत ते भाकऱ्या बनवताना दिसत आहेत. कोणती गवळण आहे ती दळण दळताना दिसत आहे. म्हणजे हेच जे सर्व आहे ते काय आहे तर शेणानेच बनवलेल्या या गवळणी आहेत. एक गवळण आहे ती तुळशीला पाणी घालत आहेत. अशा पद्धतीने जे आहे ते गवळणी म्हणजे बनवल्या जातात. काही गवळणी आहेत ते गुरांना पाणी पाजवताना दाखवलेले आहेत. हे म्हणजे गवळणी म्हणजे हे त्यांना वेगवेगळ्या पानांनी फुलांनी सजवलं जातं. गवळणीच्या माध्यमातून उभारलेलं आटपाट नगर सगळं काही इथे शेणाचंच आहे. हे आटपाट नगर जरी स्त्रिया बनवत असल्या तरी त्यातून लोकसंस्कृतीचं आणि आपल्या ग्रामीण जीवनाचं यथार्थ दर्शन घडत आहे. अजूनही ही आमच्या गावामध्ये ही जी संस्कृती आहे ती जपली जाते. या 5 दिवसामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारच्या गवळणी ज्या आहेत त्या तयार केल्या जातात. दिवाळीमध्ये अंगणात शेणापासून केल्या जाणाऱ्या गवळणींची प्रथा इतर अनेक प्रथांप्रमाणे हळूहळू लोप पावते. महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचं आणि गतकालीन ग्रामीण स्त्रियांचं भावविश्व उलगडणाऱ्या या गवळणी आता इतिहास जमा होत आहेत. आता तर दारात गाई गुरच नसल्याने शेणही मिळत नाही आणि नव्या पिढीची मंडळी शेणात हात घालायला तयार होत नाहीत. यामुळे लोकसंस्कृतीचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होतोय.